ईमेल कशा पद्धतीने बनवायचा किंवा कशा पद्धतीने वापरायचा याची माहिती पाहणार आहोत आपण. ईमेल बनवणं सोपं आहे. आपल्याला एक आयडी सेट करावी लागते आणि एक पासवर्ड सेट करावा लागतो आपल्या पद्धतीने, आपल्या आवश्यकतेनुसार आणि प्रोसीड करता येते. आता हा माझा ईमेल आयडी आहे. यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहू कशा पद्धतीने. एक जनरल माहिती असते त्याविषयी. तुम्हाला एखादा मेल दुसऱ्याला पाठवायचा आहे, तयार करायचा आहे, तर यामध्ये कंपोज हा भाग आहे. त्यानंतर इनबॉक्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला येणारे मेसेज मिळत असतात. तुम्हाला यामध्ये परत तुमच्या नावाचा फोल्डर तयार करता येतो तुमच्या इच्छेनुसार. जसा मी इथं डॉक्युमेंट, परत ऑनलाईन जॉब रजिस्ट्रेशन, अदर डॉक्युमेंट अशा पद्धतीचे फोल्डर तयार केलेले आहेत. आपल्याला यामध्ये फोल्डर पण तयार करता येतो. आणि जे आपल्याला नको असणारे मेसेजेस आहेत ते स्पॅम किंवा ट्रॅशमध्ये जमा होतात. ते आपल्याला ते आपोआप डिलीट होत असतात. 30 दिवसामध्ये ते डिलीट होत असतात. यामध्ये सेटिंग आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला येणाऱ्या ॲड्स वगैरे आहेत त्याला आपल्याला कंट्रोल करता येतो. नको असणारे ॲड वगैरे कंट्रोल करता येतात. थीम आहे, यामध्ये आपल्याला थीम म्हणजे बॅकग्राऊंड थीम वगैरे आपल्याला निवडता येते. तुम्हाला कमी वेळामध्ये एखादा मेसेज किंवा एखादी फाईल शोधायची असेल तर हा सर्च बॉक्स आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन किंवा आधार कार्ड शोधायचा असेल तर तुम्ही, जर मी पॅन लिहिला तर पॅन कार्ड. माझ्या अकाउंटमध्ये जवळपास 14,000 मेसेज आहेत. मग पण मला तिथून लवकरात लवकर पॅन कार्ड शोधायचं आहे, तर मला इथं पॅन कार्ड लिहिल्यानंतर अशा प्रकारे लिस्ट मिळेल पॅन कार्डची. कुठं सेव्ह असेल तिथं पॅन कार्डची लिस्ट मिळेल. तिथून मला डाउनलोड करता येईल. फोटो पण तुम्ही इथं सेट करू शकता स्वतःचा. यामध्ये वेगळी परत एक सेटिंग आहे, ज्यामध्ये तुम्ही ओल्डर मेसेज पाहायचे की नवीन मेसेज पाहायचे हे सेट करू शकता. तुम्ही सेंड केले मेसेज परंतु दुसऱ्याला मिळाले नाही किंवा सेंड झाले नाही, ते मेसेज ड्रॉपमध्ये जमा होतात. अशा पद्धतीची एक सर्वसाधारण सेटिंग असते. सोपा आहे, यामध्ये काही कठीण नाही. तुम्हाला कोणते मेसेज दिसत नसतील तर तुम्ही ऑल मेलमध्ये जाऊन ते चेक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कोणते मेसेज हायडन असणार नाही ते तुम्हाला दिसतील. स्पॅम मेसेज पण तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये प्रमोशनल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असते. ते 15 ते 30 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली डिलीट केले जातात. ट्रॅशमध्ये तुम्ही डिलीट केलेले मेसेज ट्रॅशमध्ये जमा होतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मेल वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर अनलाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.